नमस्कार. डायमंड ऑफ मेडिकल ट्रेझरच्या आजच्या भागामध्ये आपण मूळव्याध या आजाराविषयी जाणून घेणार आहोत, ज्याला इंग्लिशमध्ये हिमरॉइड किंवा पाईल्स असे म्हटले जाते. मूळव्याध या आजाराची प्रमुख लक्षणं कोणती? तर संडास करताना रक्तस्राव होणं, गुदद्वाराजवळ जळजळ किंवा खाज निर्माण होणं, तसेच वेदना निर्माण होणं, गुदद्वाराजवळ कोंब बाहेर येणं, शौचानंतर चिकट स्राव येणं, गुदद्वाराजवळ सूज लालसरपणा येणं. तसेच मूळव्याध या आजाराची प्रमुख कारणं पाहायला गेलं तर जास्त वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्यांवरती दाब पडून कोंब निर्माण होतात. बद्धकोष्ठता म्हणजे संडासला साफ न होणं, सतत शौच करताना जोर देणं, आहारात फायबरची कमतरता, शरीराचे वजन जास्त असणं. तसे या मूळव्याधाच्या आजारामध्ये आपण कोणत्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं वापरू शकतो? तर शतपत्र्यादी चूर्ण, नागकेशर चूर्ण, आरोग्यवर्धिनी वटी, गंधर्व हरितकी चूर्ण, पंचसकार चूर्ण, पंचतिक्त घृत गुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, अर्शकुठा रस, भल्लातकावलेह यासारखी आयुर्वेदिक औषधं आपण आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेऊ शकतो. तसेच झोपण्यापूर्वी एका ग्लासामध्ये कोमट दूध घ्यावे आणि त्यामध्ये 1 चमचा एरंड तेल घेऊन ते प्राशन करावे. तसेच एका टबमध्ये आपल्याला जितके सहन होईल असे कोमट पाणी घेऊन त्यामध्ये 10 ते 15 मिनिटं बसावे. हळदीची पेस्ट, कोरफडीचा रस गुदद्वाराजवळ लावणे, यामुळे सूज कमी होते व थंडावा मिळतो. कडुनिंबाची 5 ते 10 पाने रोज चावून खावीत. तसेच रात्रभर भिजवून ठेवलेला अंजीर सकाळी जर खाल्ला तर त्याने आतड्यांची शक्ती चांगली वाढते. तसेच निरंजन फळ हे मुख्यत्वे करून मूळव्याधाचे गुणकारी औषध आहे. रात्रभर निरंजन फळ एका ग्लासामध्ये पाण्यामध्ये भिजवत ठेवावे आणि सकाळी ते हाताने कुस्करून त्याचा रस करून ते पाणी सकाळी अनशेपोटी पिणे उत्तम असते. त्यामुळे चांगला आराम मिळतो. तसेच आपण जेवणामध्ये जी सुरणाची भाजी वापरतो त्या सुरणाच्या भाजीचाही मूळव्याधामध्ये रामबाण उपयोग आहे. या सुरणाच्या भाजीचा वापर वर्षभर केला पाहिजे. दैनंदिन आहाराविहारामध्ये जर पाहिलं तर आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवणे, म्हणजेच पालेभाज्या, सलाड, फळे भरपूर प्रमाणात घेणे, दिवसभरात 3 ते 4 लिटर पाणी पिणे, यामुळे बद्धकोष्ठता होत नाही. तिखट मसालेदार पदार्थ खाणं वर्ज्य करावे. जेवणानंतर जिरे व काळे मीठ टाकून ताक पिणं, सतत एका ठिकाणी कायम बसू नये. तसेच योगासन करताना त्यामध्ये आपण पवनमुक्तासन आणि मलासन ही 2 आसनं यांचा वापर या आजारामध्ये चांगल्या प्रकारे होऊ शकतो. धन्यवाद.